श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कशा आहात सगळे? आशा करतो की तुम्ही सगळे छान असाल. बाहेर गरमी खूप आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या. उत्कर्ष आता सध्या व्हिडिओ एडिटिंग करते, त्यामुळे ती थोडी बिझी आहे. सो मी विचार केला की थोडंसं मी आता व्हिडिओ स्टार्ट करावा, म्हणून मी हातात मोबाईल घेतला आणि स्टार्ट करतो. हा माझा पहिला तसं बघायला गेलं तर हा पहिला ब्लॉग आहे माझा. आम्ही आता दोघं थोडं बाहेर चाललो आहोत. थोडीशी खरेदी करायची आहे, तर तुम्हाला नक्की दाखवतो की काय खरेदी करतो आहोत आम्ही. स्टे ट्यून. सो तुम्ही आता पाहू शकता आम्ही उडाभर उन्हामध्ये बाहेर चाललो आहोत. ग्लेअर्स घातलेले आहेत. सो तुम्हीसुद्धा बाहेर पडताना प्लीज ग्लेअर्स घाला, कारण की त्यामुळे डोळ्यांची खूप काळजी घेतली जाते. हे ऊन अचानक असं सहन होत नाही, त्यामुळे प्लीज डोळ्यांची काळजी घ्या आणि जमल्यास कॅपसुद्धा कॅरी करा. मी कॅप विसरलो, पण तुम्ही प्लीज कॅरी करा. ही पानं हेल्दी आहेत, पण पानं आखुरलेली आहेत. त्यानंतर आणि ड्राय झाली ती. आणि पानांवर सुद्धा नाही कशी वेगळ्या प्रकारची अशी शेवासारखं आलेलं आहे. हे मोस्टली मे बी सॉइल माझं जे आहे ते खराब झालेलं आहे, त्यामुळे सुद्धा होऊ शकतं. सो त्यासाठी मी ना हे एक ऑर्गॅनिक खत आणलेलं आहे, गांडूळ खत आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर आपलं जे नॉर्मल जे खत असतं ते पण आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय म्हणतात बोन मिल सुद्धा आहे याच्यामध्ये. आणि अजून बरेच काही काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणि हे ज्यावेळी मी विकत घेतलं त्यांनी काय सांगितलं की तुम्ही हे सॉईलमध्ये दर 10-15 दिवसांनी थोडंसं घाला. आणि त्याचबरोबर हे त्यांनी मला दिलं आहे पोटॅशियम आणि नायट्रोजन. हे कशासाठी दिलेलं आहे की जेणेकरून तुमच्या सॉईलमधला जे झाडांना युजली काय पोटॅशियम आणि नायट्रोजन लागतं असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे झाडांची ग्रोथ चांगली होते. जर का फुलांची झाडं असतील तर फुलं सुद्धा जास्त फास्ट येतात. त्यासाठी त्यांनी सांगितलं की हे घाला. आणि आता कसं आहे, ही झाडांची जी फुलं आहेत ही पिवळी झालेली आहेत. तुम्हाला आता ह्या कॅमेरा मधून दिसणार नाही. हा सॉरी, पानं ही पिवळी झालेली आहेत, हे बघा. तर ऍक्च्युली हे पण कारण असू शकतं, आमच्याकडे ऊन कमी येतं, संध्याकाळचंच ऊन येतं. तर ज्याच्याकडे ऊन कमी आहे त्यांनी हे नक्की ट्राय करू शकता तुम्ही. ऑर्गॅनिक खत आहे आणि ह्याचा रिझल्ट मी तुम्हाला नक्कीच लवकरात लवकर सांगेन. हॅलो फ्रेंड्स, सो मगाशी जसं मी सांगितलं तुम्हाला की आम्ही जरा बाहेर चाललो आहोत काही खरेदी करायला. तर ॲक्च्युली काय झालं होतं की हिला मी ट्रायपॉड घेतला होता मागे व्हिडिओज बनवण्यासाठी. पण त्या ट्रायपॉडचं जे वरचं जे होल्डर असतं, मोबाईल होल्डर, ते खराब झालं होतं. मग आता अख्खा ट्रायपॉड घेण्यापेक्षा मग म्हटलं विचार करूया की होल्डर मिळते का. म्हणून मग आम्ही होल्डर बघायला गेलो होतो. भर उन्हात गेलो होतो, पण इट वॉज वर्थ, कारण की होल्डर मला प्रॉपर चांगलं मिळालं. आणि त्यामुळे आता त्या होल्डरच्या मदतीनेच आता आम्ही हा एक व्हिडिओ शूट करत आहोत. ॲक्च्युली आम्हाला हा व्हिडिओ खूप आधीच, म्हणजे हे जे व्हिडिओज आहेत हे जे चॅनल आम्हाला खूप आधीच चालू करायचं होतं, पण काही कारणास्तव हिला थोडेसे हेल्थ इश्यूज आले होते, त्यामुळे आम्ही ते डिले होत होतं. पण नंतर मग मीच हिला म्हटलं की नको, आता दिस इज द राईट टाईम, लेट्स गो फॉर इट. आणि मग आम्ही डिसाईड केलं की आम्ही हे व्हिडिओज आता चालू करतो. आता मी मोठी झाली आहे. तिला फर्स्टला आणि पहिला तिचं स्कूल टायमिंग जे होतं ते वेगळं होतं.
आणि आता थोडंसं वाढलेलं आहे, त्याच्यामुळे तिला असं झालं की येस मी दादा बरोबर स्कूलमधून येते, सो मी पण आता मोठी झाली आहे. आणि ह्याला सुद्धा आनंद होतोय, आपली दीदी आपल्यावर बनवायचं आहे आणि नंतर तुम्हाला ते प्ले करायचं आहे. तर आजच आम्हाला स्टेम रोबो म्हणून आम्हाला आज ऍडव्हर्टाईज स्कूलमध्ये त्याचे काय फीज आहे ते भरावे लागतील. ओके, बरोबर आहे आपण. अशी पकडते सांगते. बघितलंच असेल की आम्ही आमचे जे शेजारी होते देशमुख काका त्यांचा 64वा वाढदिवस आम्ही साजरा केला. ज्यावेळी कोणाचा बड्डे असतो माळ्यावर त्यावेळी आम्ही सगळे एकत्र जमतो. ज्यांच्या घरी म्हणजे ज्यांचा बड्डे आहे त्यांच्या घरी आम्ही जातो केक घेऊन आणि तसा बड्डे साजरा करतो. त्यानिमित्ताने सगळे एकत्र भेटतात, सगळे एकत्र सेलिब्रेट करतात. आणि कसं आहे की युजली भेटायला मिळत नाही हा. कुणाला, प्रत्येक जण आपल्या आपल्या कामात असतं, वर्कलोड त्यांच्या कामामध्ये. त्याच्यामुळे आम्ही बर्थडे हा जो ओकेशन आहे त्या टायमाला आम्ही सगळे एकत्र येतो आणि खूप मजा करतो. त्या निमित्ताने सगळ्यांची भेट पण होते, भेट मस्त होते. येस, गप्पा होतात, खूप वेळ टाइम स्पेंड होतो Time spend एकमेकांच्या होतो. बरोबर. तर आम्ही आता तिथूनच आलो आणि आता झोपायची तयारी करणार कारण की आहोत. उद्या मुलांची स्कूल स्कूल आहे आहे त्यामुळे आम्ही आता आणि डेली रुटीन्स ऑफिस आहे. त्याच्यामुळे आता तुम्हा सर्वांना गुड नाईट. आणि आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि शेअर करा, लाईक करा आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा. गुड नाईट. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.